चौकोनाचा पहिला प्रकार जो आहे तसे प्रकार सुरुवात ही तुमची समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलोग्राम, नंतर तुमचं आयत म्हणजे तुमचा रेक्टँगल, नंतर तुमचा स्क्वेअर किंवा स्क्वेअरच्या आधीही रोम्बस येतो, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन, आणि नंतर स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजेच तुमचा चौरस, आणि शेवटी मग काईट म्हणजे पतंग, नंतर तुमचा ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. यासारखी चौकोनाचा 6 प्रकार आहेत. त्या 6 प्रकारामध्ये आपला पहिला प्रकार जो इथं पाहायचा आहे तो म्हणजे रेक्टँगल म्हणजेच आयत. हा प्रकार आपला पाहायचा आहे. म्हणून आधी आयताची व्याख्या जी आहे, डेफिनेशन जी आहे ती कोणती आहे? काटकोन चौकोन त्याला म्हटलं जातं किंवा आयत असं म्हटलं जातं. ही तिची फिगर आहे. इथे या फिगरमध्ये आपण नाव पी किंवा आर एस या चौकोनाला नाव दिलेलं आहे, या फिगरला नाव दिलेलं आहे. तर याचा अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर, अँगल एस हे चारही अँगल जर पाहिले तुम्ही ते काय आहेत? राईट अँगल आहेत, काटकोन ते आहेत, म्हणून याला काटकोन चौकोन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणून त्याला रेक्टँगल असं म्हणायचं आहे. त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या कोणती पहा? ज्या चौकोनाचे चारही कोन, चारही 1 2 3 4 हे 4 अँगल जे आहेत ते चारही कोन तुमचे काटकोन असतात म्हणजेच राईट अँगल असतात. बरोबर आहे. त्यावेळेस त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हटलं जातं? आयत म्हणजेच रेक्टँगल असं म्हटलं जातं. ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स, देन द क्वाड्रिलॅटरल आर कॉल्ड राईट अँगल क्वाड्रिलॅटरल ऑर रेक्टँगल. काटकोन चौकोन किंवा त्यालाच आयत असं म्हटलं जातं. मग याचे गुणधर्म जे आहेत, प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल म्हणजे काटकोन चौकोन किंवा आयताचे गुणधर्म. तर फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे, तुम्हाला मी हे इंग्लिश मध्ये पण टाकली आहे पहा पुस्तकं. इथून पुढे तुम्ही सगळं इंग्लिश मध्ये लिखाण करा. सेमीच्या मुलांनी, मराठीच्या मुलांनी, नॉन सेमीच्या मुलांनी मराठीत करा, पण सेमीच्या मुलांनी मात्र इंग्लिश मध्ये ते लिखाण करा. पुढची चाचणी सुद्धा तुम्हाला इंग्लिश मध्ये सोडवायची आहे. आतापर्यंत आपल्याकडे पुस्तक उपलब्ध नव्हतं ते सेमीचं. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये हे नसल्यामुळं आपण आतापर्यंत मराठीतच पाहत होतो, पण आता इथून पुढे मात्र तुम्ही त्या नॉन सेमीच्या मुलांनी मराठीत आणि सेमीच्या मुलांनी इंग्लिश मध्ये ते लिखाण करा. तर काटकोन चौकोन किंवा आयताचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. तर फर्स्ट प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी जी आहे ती, आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा तुमच्या एकमेकांशी एकरूप. सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या. दी अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणती प्रॉपर्टी पहिली? दी अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. समोरासमोरच्या म्हणजे पी क्यू आणि एस आर ही समोरासमोरची साइड आहे तुमची, ही सेम असणार आहे. ही तुमची 5 असेल तर ही 5 असेल. क्यू आर आणि पी एस सेम असणार आहे. म्हणजे क्यू आरचं म्हणजे 10 असेल तर हे पण तुमचं 10 असणार आहे. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे तुमच्या आयताच्या समूह भुजा या एकमेकांशी एकरूप असणार आहेत. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. द डायगोनल्स, कर्ण म्हणजे डायगोनल या ठिकाणी, डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इंग्लिश मध्ये असणार आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आणि शेवटचं, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. द डायगोनल्स ऑफ द rectangle are bisect each other, are bisect each other. ते परस्परांना दुभागतात, दोन सारखे भाग करतात. यांचं मेजर इक्वल, क्यूएसचं मेजर आणि पीआरचं मेजर हे सेम असणार आहे. ही एक प्रॉपर्टी आहे. आणि जे टी मध्ये इंटरसेक्ट झाले तर हे एकमेकांना दुभागतात. म्हणजे हा भाग आणि हा भाग सारखा असणार आहे, हा भाग आणि हा भाग सारखा असणार आहे. आता हे दोन्ही तुमचे सेम असल्यामुळं हे चारही भाग तुमचे सेम येणार आहेत. पहा, दोन्ही हे डायगोनल जे आहे ते तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत, सेम लेंथचे आहेत. ही प्रॉपर्टी आपला रेक्टँगल सांगते. त्याच्यामुळे आपोआप हे चारही भाग तुमचे हे सेम असणार आहेत, यात काही शंका नाही. एक सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते सोडू शकता. की तुम्हाला एबी ची लेंथ दिली पहा. समजा इथे नाव दिलेलं आहे, याप्रमाणे आपण तोंडी पटकन तुम्हाला सांगतो पहा. ए बी, इथून नाव सुरुवात केलं ए बी. काल पहिलं नाव तुम्ही कसंही देऊ शकता आणि मध्ये इथे पी पॉइंट दिलं नाव. तर एबीचं मेजर 8 दिलंय, बरोबर आहे. तर डीसी किती म्हटलंय?
हा तुमचा 8 सेमी आहे, तर डीसी किती येणार आहे? आपोआपच अपोजिट साइड आहे म्हणून डीसी सुद्धा 8च येईल. नंतर बीपी 8.5, बीपी हा जो आहे हा तुम्हाला 8.5 दिलाय. पहा बीपीचं मेजर जे आहे ते 8.5 दिलंय. तर तुमचं लेंथ ऑफ बीडी, हा बीडी किती असणार आहे? तर हे आणि हे तुमचं सेम आहे. तुमचं टोटल बीडी किती आहे? हे तुमचं 8.5 येणार. 8.5 प्लस 8.5 तुमचं होईल ते 17, म्हणजे बीडी इक्वल टू 17 येणार. नंतर तुमचे डायगोनल सेम असतात म्हणून एसी बीडी जेवढा आहे तेवढा एसी असणार आहे. पण तुम्हाला एसीचं पण बीसी विचारलेलं आहे ना, तर बीसीचं मेजर जे आहे, बीडी काढलं आपण, नंतर बीसी काढ. बीसी तर चुकीचं झालंय. हा तर काटकोन त्रिकोण दिला बरोबर सर आहे. तर इथं तुम्हाला ही बाजू मिळालेली आहे. हा कर्ण टोटल तुम्हाला एसी जो आहे का बीडी आपला बी ए डी हा ट्रायंगल तुम्ही घेतला तर बी ए तुम्हाला म्हणजे एबी माहित झाली. तुमचा हा कर्ण बीडी माहित झाला बरोबर आहे, म्हणून पायथागोरस वापरायचा आहे. कर्ण तुमचा बीडी आहे म्हणून बीडीचा वर्ग बरोबर तुमचं AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर किंवा BC स्क्वेअर तुम्ही म्हणू शकता. कुठलाही तुम्ही हा ट्रायंगल जर घेतला तर चालेल. तुमचा ट्रायंगल BCD वरचा, ट्रायंगल BCD हा वरचा ट्रायंगल शक्यतो घ्या. तुमचं डायगोनल बीडीचा आहे, डायगोनल बीडी स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग तुमचं बीडी आपण काढलाय 17चा स्क्वेअर केला. डीसीचा स्क्वेअर म्हणजे तुमचा 8 आहे, 8चा स्क्वेअर केला प्लस BC स्क्वेअर. 70 स्क्वेअर तुमचा 289 येतो प्लस 8चा स्क्वेअर तुमचा 64 येतो प्लस BC स्क्वेअर. आणि मग तुम्ही साईड चेंज केली 64ची तर ती 289 मायनस 64 होईल. म्हणून BC स्क्वेअर इक्वल टू 289 मधून ज्यावेळेस तुम्ही 64 मायनस करणार आहात त्यावेळेस तुमचे 225 येतील. आणि मग BC हा 225 पुन्हाचा स्क्वेअर आहे तो 15चा स्क्वेअर आहे म्हणून हे तुमचा आन्सर 15 येईल. म्हणजे BC ची व्हॅल्यू ही 15 असणार आहे स्क्वेअर रूट घेतल्यावर. म्हणून तुमचा हा BC जो आहे हा 15. तुम्हाला AD जरी विचारला तरी तो तेवढाच येणार आहे बरोबर. AD ची व्हॅल्यू सुद्धा तेवढीच राहील. तर अशा प्रकारचा ही एक्झाम्पल जी आहेत ती सोडवायची असतात. मग आपण स्वाध्यायामधली 2 एक्झाम्पल दिलेली आहेत ती आपण सोडवूया. हे तुम्हाला आहे तसं पाहून लिहून काढायचं आहे, तरी मी ते समजून सांगितलेलं आहे, ते नीट लक्षात घ्या. एका आयताच्या लगतच्या बाजू 6 सेमी व 8 सेमी आहेत तर त्याच्या उरलेल्या बाजूंची लांबी शोधा. बरोबर आहे. लगतच्या बाजू म्हणजे जोडून असलेल्या बाजू ही तुमची 6 सेमी आणि ही तुमची 8 सेमी आहे. तर उरलेल्या समजा नाव दिलं आपल्याला ABCD हा तुमचा आयत आहे. तर उरलेल्या बाजू म्हणजे ही समोरची बाजू तुमची ही 6 सेमी येईल. ही 8 आहे म्हणून समोरची बाजू तुमची याची ही 8 सेमी असणार आहे. BCच्या अपोजिट AD, ABच्या अपोजिट DC याप्रमाणे करून तुम्ही या उरलेल्या बाजू ज्या आहेत त्या काढू शकता. म्हणजे काय करायचंय, लिहायचं कसं, याप्रमाणे आकृतीकडे कच्ची आयताची त्याच्यामध्ये लगतच्या बाजू जोडून असल्या बाजू ही आणि ही बाजू दाखवायची आणि मग गुणधर्म लिहायचा काय, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. बरोबर आहे. या गुणधर्मानुसार इंग्लिश मध्ये लिहिताना बाय प्रॉपर्टी कोणती, द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. या प्रॉपर्टीनुसार तुम्ही म्हटलात तर तुमचं काय होणार आहे, AB इक्वल टू DC इक्वल टू 6 सेंटीमीटर किंवा 6 सेमी मराठीत आणि BC इक्वल टू AD इक्वल टू 8 सेमी. संपलं. उरलेल्या बाजू ज्या आहेत ती याप्रमाणे काढायच्या आहेत. दुसरं आहे दिलं तुम्हाला, एका आयताचा एक कर्ण 26 सेमी आहे तर दुसरा कर्ण किती असेल. एका आयताचा एक कर्ण 26 सेमी आहे तर दुसरा कर्ण किती असेल. पुन्हा गुणधर्म कोणता आहे, जो आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणून एका कर्णाची लांबी
ही तुमची किती दिली आहे 26 सेमी. एका कर्णाची लांबी 26 सेमी आहे, म्हणून दुसऱ्या कर्णाची लांबी सुद्धा 26 सेमीच असेल. लक्षामध्ये कर्ण सारखे आहेत, कर्ण एकरूप असतात, त्यांची लांबी सारखी असते. एका कर्णाची लांबी तुम्हाला दिली, मग तीच तुमची दुसऱ्या कर्णाची पण असणार आहे. एका कर्णाची लांबी तुम्हाला 26 दिलेली आहे, म्हणून दुसऱ्या कर्णाची लांबी सुद्धा 26च असेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली लिंक दिलेली असती पहा, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जर ओपन केलं तर तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. दिवस 26वा तो आपण लगेच पाहतोय. कारण उद्या सकाळी आपला तास होणार नाहीये, कारण उद्या थोडंसं काम वेगळं आहे आम्हाला, त्याच्यामुळं उद्याचंही काम मी आत्ताच करून घेतोय, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. घटक तुमचा चौकोनच आहे, फक्त चौकोनाचा पुढचा प्रकार आहे तो आहे तुमचा चौरस. चौरस चौरस म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्याला पाहिजे आहे. दोन्ही आकृत्यामध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईलच. काय फरक दिसतोय, आयत आणि चौरसामध्ये फरक काय आहे? स्क्वेअर अँड रेक्टँगल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू फिगर्स? चारही बाजू एक समान असतात. बरोबर आहे. तिथं आपण रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड इक्वल दाखवल्या त्या, इकडे सिंगल सिंगल खून वरती डबल डबल खून केली होती आपण. अपोजिट साइड तुम्ही सारख्या सारख्या घेतल्या, इथं चारही साइड तुमच्या सेम आहेत, चारही साइड तुमच्या कॉन्ग्रुएंट आहेत. इथं लक्षामध्ये हा फरक या ठिकाणी महत्वाचा आहे. बाकी इथं राईट अँगल आहेतच, बरोबर आहे. फक्त साइड ज्या आहेत, ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल अँगल्स आर राईट अँगल, देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड स्क्वेअर. बरोबर आहे. If the all sides and angles are congruent or equal, then the quadrilateral is called the square. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू व सर्व कोन एकरूप असतात, म्हणजे सर्व कोन काटकोन असतात, त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. मग चौरसाचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. ही ABCD हा तुमचा चौरस आहे. जे आयताचे गुणधर्म आहेत ते यालाही लागू पडणारच आहेत. सम्मुख भुजा म्हणजे चारी बाजू सारख्या सम्मुख भुजा तुमच्या एकरूप असणारच आहेत. नंतर कर्ण एकरूप असणारच आहे, का तो आयत आहेच. चौरस हा आयत असतोच, चौरस हा आयत असतोच, आयत हा चौरस नसतो. तर आपण आयत कशाला म्हटलो, चारी कोण काटकोन, हे चारी कोण काटकोन आहेत म्हणून हा काटकोन चौकोन आहे, म्हणजे आयत आहेच. हा चौरस हा आयत आहे, आयताचे जे गुणधर्म आहेत ते सर्व याला लागू होतात. ते कोणकोणते, कर्ण एकरूप, समभुजा सारख्या आणि कर्ण परस्परांना दुभागतात. फक्त एक गुणधर्म वेगळा आहे, तो कोणता तो आपण पाहू. तर चौरसाचे कर्ण समान लांबीचे म्हणजे एकरूप असतात, चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात. मग इथं ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदणार आहे, हे एकमेकांना काटकोनात छेदणार आहे, काटकोनात छेदतात. तिथं परपेंडिक्युलर टू बायसेक्ट इच अदर असं म्हटलं तरी चालेल. आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. अजून एक कोणता गुणधर्म आहे, सम्मुख कोन, म्हणजे ए कोनाचे दोन सारखे भाग तो करतो, तसे सी कोनाचे पण सारखे भाग करतो. हा बीडी कर्ण जो आहे, बीडी डायगोनल जो आहे, तो बी अँगलचे दोन सारखे भाग करतो आणि डी अँगलचे सुद्धा सारखे भाग करतो. कारण हा तुमचा राईट अँगल आहे. दोन सारखे भाग म्हणजे किती होणार सारखे भाग राईट अँगलचे? राईट अँगलचे दोन सेम पार्ट, समान भाग, 90चे सारखे भाग. फोर कसं काय?
90चे आपण 2 सारखे भाग करतोय म्हणजे 90 ला 2 ने डिवाइड करायचं, 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हे किती येणार तुमचं 45 डिग्री. किती येणार आहे 40 म्हणजे इकडे 45 इकडे 45 तसं इथं दोन्हीकडे सारखंच आहे सगळीकडे 45 तुमचं येणार आहे. मग हे डायगोनल याचे दोन सम्मुख कोण जे आहेत अपोजिट अँगल जो आहे तो बायसेक्ट करतात म्हणून असं. तर सोडून दिले गणित आहे तेही तुम्ही पुन्हा सोडू शकता, माहिती घेऊ शकता. आपण डायरेक्ट स्वाध्यायाकडे जाणार आहोत. त्या टाईपचीच गणित स्वाध्यायामध्ये पुन्हा आलेली आहेत. मी त्याच्यामध्ये पण जास्त वेळ वाया घालवत नाही. मग स्वाध्यायामधलं पहिलं गणित, कर्ण 10 सेमी असलेल्या चौरसाच्या बाजूची लांबी किती? कर्ण 10 सेमी आहे. मग चौरसाची आकृती काढायची, स्क्वेअरची फिगर ही काढायची आहे. तिला आपल्या पद्धतीने आपण नाव देणार आहोत ABCD आणि कर्ण कुठलाही एक, दोन्ही कर्ण सारखेच कुठलाही एक काढा. मग मी कर्ण AC काढला. हा अँगल जो आहे ते आपण राईट अँगल दाखवलेले आहेत. तर इथं B अँगल सुद्धा हा राईट अँगल दाखवलेला आहे. तर तुमचं कर्ण 10 सेमी म्हणजे आपला हा जो डायगोनल आहे तो तुम्हाला 10 सेमी दिलेला आहे. पहा कर्ण AC बरोबर 10 सेमी. डायगोनल तुम्हाला तर बाजूची लांबी किती, या चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे असं आपलं विचारलेलं आहे. तर तिथं आपला आता पायथागोरस जो आहे तो वापरायचा आहे. बरोबर आहे. तर या बाजू तुमच्या सारख्या असणार आहेत, सगळ्या बाजू सारख्या आहेत, प्रत्येक कोण काटकोन आहे. या दोन बाजू त्रिकोण ABC ज्यावेळेस आपण घेऊया काटकोन त्रिकोण ABC मध्ये किंवा एक वाक्य आपण लिहायचं म्हणतो ABCD हा तुमचा चौरस आहे. चौकोन ABCD हा चौरस आहे म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD आर द स्क्वेअर. बरोबर, तो स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला. म्हणून तुमचं AB इक्वल टू BC इक्वल टू DC इक्वल टू AD. All sides are equal and each angle is 90 degree. Angle A equal to angle B equal to angle C equal to angle D equal to 90 degree. बरोबर, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. या आधारे आपण लिहिलंय साइड इक्वल आणि तुमचा अँगल 90 डिग्रीचा. मग इन हे तुमचं त्रिकोण ABC मध्ये म्हणायचं म्हणजे इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC आपण घेतला. मग तिथं बाय म्हणजे पायथागोरसच्या प्रमाणानुसार सिद्धांत, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोण आहे वाटतं, काटकोन त्रिकोण म्हणायचं. काटकोन शब्द वापरा. काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार मग तुमचा येईल कर्ण जो आहे तो AC आहे. AC चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ AC म्हटलंय तसं AC स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. बरोबर आहे. AC चा स्क्वेअर बरोबर AB चा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AC तुमचं दिलेलं आहे 10 म्हणून 10 चा स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AB. समजा हिला आपण x म्हणूया, ही तुमची x राहील. मग x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. दोन्ही सेम आहेत किंवा चारही सेम आहे तुमच्या. x आपण घेतले समजा तर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर तुमची किती होणार आहे 10 चा स्क्वेअर 100 स्क्वेअर येईल. हा 2x स्क्वेअर होईल. 2 ने इकडे डिवाइड केला आपण 100 ला 100 डिवाइडेड बाय 2 इज x स्क्वेअर. 2 ने डिवाइड करा म्हणजे तुमचं 50 येईल. x स्क्वेअर इक्वल टू 50 येईल. 50 काय परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. 49 आला असता तुमचा आन्सर 7 आला असतं, पण हा काय परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये म्हणून त्याचे फॅक्टर पाडून घ्यायचे आहेत. स्क्वेअर x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 50 म्हणून x इक्वल टू 25 इंटू 2 म्हणून x इक्वल टू 25 चं स्क्वेअर रूट आपण घेतलं ते 5 येणार आहे. 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून 5 स्क्वेअर रूट 2 हे तुमचं आन्सर असणार आहे. म्हणून या चौरसाची बाजू शेवटी लिहायचं आहे. चौरसाची बाजू बरोबर 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. इंग्लिश मध्ये ना साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. लक्षामध्ये लक्षात आलंय का? येस ऑर नो?
पायथागोरस वापरला, वेगळं काहीच केलं नाही. हा तुमचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा आपण डायगोनल काढल्यामुळं त्याचे दोन ट्रायंगल तयार झाले. दोन्ही ट्रायंगल हे तुमचे राईट अँगल ट्रायंगल आहेत, म्हणून राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम जे आहे ते आपण वापरलेलं आहे. म्हणून हा एबीसी हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, यामध्ये आपण पायथागोरस थेरम म्हणजे हायपोटेन्यूस जो तुमचा आहे त्याचा स्क्वेअर आपण केला. रिमेनिंग टू साईड तुमच्या एबी आणि बीसी आहेत, त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणून एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर आपण लिहिलेला आहे. आता एबी आणि बीसी आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी जावं, म्हणून एबी या स्क्वेअरच्या साईड ज्या आहेत ती आपण एक्स घेतलेली आहे, म्हणून एबीची व्हॅल्यू एक्स लिहिली, बीसीची व्हॅल्यू पण एक्स लिहिली, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर झाला. मग तुमचा 100चा स्क्वेअर दिला तो 10चा स्क्वेअर तो 100 येतो. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर आले. हा 2 इथं मल्टिप्लाय आहे, साईड चेंज केला म्हणून तो डिवाइड झाला. 2 ने आपण 100 ला डिवाइड केलं म्हणजे 50 आलं, म्हणून एक्स स्क्वेअर इक्वल टू 50. 50 हा तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, म्हणजे स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणून एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं ती एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट 50. इथं वर्गमुळे काढून किंवा त्यालाच टेकिंग स्क्वेअर रूट काय म्हणायचं, त्याला टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणून ते एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट 50 येईल. म्हणून एक्स इक्वल टू 50चे फॅक्टर जे आहेत त्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला मिळेल. ते फॅक्टर कोणते पाडले मी, 25 दुने 50, 25 इंटू 2 याप्रमाणे पाडलेले आहेत. आणि मग 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, म्हणून 25चं स्क्वेअर रूट हे 5 येतं, कारण 25 जो आहे तो 5चा स्क्वेअर आहे, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. 2चं निघत नाही, म्हणजे स्क्वेअर रूट आहे तसंच ठेवलं, म्हणून तुमची एक्सची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला या स्क्वेअरची साईड जी आहे ती तुम्हाला 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर मिळालेली आहे. याप्रमाणे करून मिळतं. किंवा अजून एक मेथड आहे, तुम्हाला डायरेक्ट त्या मेथडचा तुम्ही उपयोग केला तरी चालेल. फॉर्म्युला आहे थोडक्यामध्ये, तो फॉर्म्युला तुम्ही वापरला तरी चालतं. चौरसाची बाजू इक्वल टू चौरसाचा कर्ण डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 2. चौरसाचा कर्ण भागिले वर्गमुळा 2 याप्रमाणे तुम्ही गेलात तरी सुद्धा चालतं. थोडक्यात 45 90 डिग्रीचं थेरम जे आहे ते वापरायचं, त्यावरून हे सूत्र मिळतं पहा. मग बाजू आपण काढा, कर्ण कोणता आहे, 10 आहे, 10 भागिले वर्गमुळा 2. आता इथं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, छेदाचं परिमेयकरण करायचं आहे, म्हणून दोघांनाही वर्गमुळा 2 ने गुणायचं, अंश आणि छेद दोघांनाही. बरोबर आहे, वर्गमुळा 2 खाली तुमचे आहेत, म्हणून त्याने अंश आणि छेदाला मी दोघांना गुणलं. वर्गमुळा 2 वरचा आहे तसंच राहील, त्यात काही बदल नाही. वर्गमुळा 2 ला वर्गमुळा 2 ने गुणले वर्गमुळा 2चा वर्ग होईल, आणि वर्ग आणि वर्गमूळ निघून जातं, म्हणून आतली संख्या तुमची उत्तर येईल. 2 गुणले 2 4 होईल, 4चं वर्गमूळ हे 2 येणार आहे. बरोबर आहे, एक स्टेप वाटत असं मी वाढवतो मुद्दामून, 2 गुणले 2 वर्गमुळात, आणि म्हणून तुमचे हे 10 वर्गमुळा 2 भागिले वर्गमुळा 4, आणि मग 4चं वर्गमूळ तुमचं हे 2 येणार आहे. 4 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, 2चा वर्ग 4 होतो, म्हणून 4चं वर्गमूळ 2 येतं. 2ने आपण 10ला भाग देऊ शकतो, 2 पंचे 10, म्हणून 5 वर्गमुळा 2 सेमी ही तुमची चौरसाची बाजू येणार आहे. पहा, म्हणजे पायथागोरसचा उपयोग करून आपण सोडवलं तरी बरोबर येतं, आणि डायरेक्ट सूत्र वापरून सोडवलं तरी ते बरोबरच येतं. काय वापरायचं हे तुमच्या मनावर आहे शेवटी. दुसऱ्या बाजू दिली तुम्हाला, बाजू 8 सेमी असल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. तुम्हाला 8 सेमी ही बाजू दिलेली आहे. काय वापरायचं सांगा आता, सूत्र वापरायचं का पुन्हा पायथागोरस वापरायचा? काय वापरायचं? हे सूत्र वापरू का मगासारखंच पायथागोरस वापरून सोडू? आवाज येतोय ना माझा? अरे आवाज येतोय का? मग तुम्ही काही बोलत नाही. सूत्र वापरून सोडवायचं हे का मगाशी आपण जसं त्रिकोण वापरला आणि मग सोडवलं तसं करायचं ते तुम्ही सांगायचं. आता कोणती मेथड वापरायची? तुम्हाला वाटत ते वापरा म्हणा, आहे का नाही? माझ्या मनावर सोडलं तुम्ही. मी पुन्हा सूत्र वापरतो पहा, कमी वेळात आपलं पटकन उत्तर निघतंय, म्हणून मी सूत्राचा उपयोग करतो पुन्हा.
सूत्र आपलं आहे चौरसाची बाजू बरोबर चौरस कर्ण छेद वर्गमुळात 2. बाजू इथं मध्ये दिलेली आहे बरोबर आहे. 8 सेमी ही बाजू दिलेली आहे, ती 8 इथं टाकायची. चौरसाचा कर्ण भागिले वर्गमुळात 2. हा वर्गमुळात 2 इथं तुमचा भागिले आहे, तो इकडे आणला म्हणजे गुणिले होईल. 8 वर्गमुळात 2 चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण. आणि म्हणून तुमचा चौरसाचा कर्ण जो आहे हा तुमचा 8 वर्गमुळात 2 सेमी असेल. आता इथं परत रॅशनलायझेशन जे आहे, परिमेयकरण जे आहे ते कर बसून छेदामध्ये असलं तर आपण परिमेयकरण केलं होतं. हे वर्गमुळात 2च्या अंशामध्येच आहेत, त्यामुळे इथं परिमेयकरण करण्याची गरज नाही. उत्तर निघालं पहा. चौरसाचा कर्ण हा तुमचा 8 वर्गमुळात 2 सेमी असेल. तर अशा प्रकारे आपण दिवस 26वा सुद्धा पूर्ण केलेला आहे.